पुढची बातमी बीडमधनं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडच्या विशेष मकोका न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली। सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। मात्र आरोपींनी कोर्टाच्या स्क्रीनसमोरच कॉलर उडवत आक्षेपार्ह हावभाव केल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केलाय। न्यायालय आणि कायद्याचा अवमान झाल्याची भावना व्यक्त करत धनंजय देशमुखांनी संताप व्यक्त केला। दरम्यान या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 जून रोजी होणार आहे। त्यामुळे पुढील तारखेला नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आज आर्ग्युमेंट होणार होती आरोपी नंबर 2 ची, परंतु वकील वेळेवर न आल्यामुळं आणि जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या पूर्ण न झाल्यामुळे ती आर्ग्युमेंट झाली नाही। परंतु दुसरा एक मुद्दा असा पाहावयास मिळाला, एक नीचपणाचा कळस काय असतो ते आज कोर्टात जज साहेबांनी, वकील साहेबांनी आणि आम्ही ही गोष्ट बघितली। झालेली घटना एवढी गंभीर आहे, एका कुटुंब प्रमुखाला ज्या संपवलेलं आहे त्याचे आरोपी जर बघितले, आज तुम्ही पण त्याचे साक्षीदार आहेत किंवा कोर्टात त्याचं पूर्ण रेकॉर्ड निघाल आजचं, दंड दाखवणे, दंड थोपटणे, केसावरून हात सारखं आणि डोळे